नमस्कार. प्राचार्य विठ्ठल जोशी सर क्लासेसमध्ये आपले स्वागत आहे. मी चेतन आजगे. आज आपण बुद्धिमत्तातील 20 महत्त्वाचे आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न बघणार आहोत. परीक्षेत ज्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात, तसेच प्रश्न आपण काढलेले आहेत आणि ते प्रश्न आपण अतिशय शॉर्टकट पद्धतीने बघणार आहोत. आज तुम्हाला नक्कीच काहीतरी यातून नवीन काहीतरी शिकायला मिळेल. हा व्हिडिओ पोलीस भरती, दारूबंदी पोलीस, वनरक्षक भरती तसेच इतर सरळ सेवेच्या भरतीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. पोलीस भरती महाराष्ट्र हे आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, प्रश्न क्रमांक 1. वारंवार पेपरला येत राहतो बघा. एका कुरणामध्ये काही गाय व गुराखी आहे. यांच्या डोक्यांची संख्या 26 आहे व पायांची संख्या 98 आहे. तर कुरणात एकूण गुराखी किती? बरोबर. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा. बरोबर. तर याच्यामध्ये काहीच नाही करायचं. लक्षात घ्या. काय करायचे? पाय. पाय भागिले 2 वजा काय करायचे? डोके. लक्षात घ्या. पायाची संख्या भागिले 2 वजा डोक्याची संख्या. बरोबर. आता पाय किती आहे? 98 भागिले 2 वजा डोक्यांची संख्या किती आहे? 26. 98 भागिले 2 जर केलं तर उत्तर किती येणार आहे? 49 वजा 26. 49 मधून 26 गेलं तर उत्तर काय आलं? 23. बरोबर. आता लक्षात घ्या, पाय भागिले 2 वजा जर डोके केलं तर उत्तर किती आलं आपलं? 23. हे जे उत्तर येतं हे कायम कोणतं राहतं? 4 पायाचं प्राण्याचं उत्तर राहतं. म्हणजे 4 पाय असलेले कोण आहे इथं? गाय आहे. बरोबर. म्हणजे इथं 23 काय भेटल्या आपल्याला? गाय. 23 काय भेटल्या? गाय. पण आपल्याला विचारेल काय इथं? गुराखी. मग आपल्याला माहिती प्रत्येकाला डोकं किती राहतं? एकच. मग 26 डोक्यापैकी 23 डोके जर गायांचे असेल तर 3 डोके कोणाचे असतील? गुराखी. 3 डोके कोणाचे असतील? गुराखी. मग तिथं गुराखी किती एकूण? 3 गुराखी आहे. 23 काय आहे? गाय आहे. 3 गुराखी आहे आणि 23 काय आहे? गाय. बरोबर. अतिशय महत्वाचा परीक्षेच्या दृष्टीने प्रश्न आहे. आता प्रश्न क्रमांक 2. सेम तसाच प्रश्न आहे बघा. मयूरकडे काही गायी व काही मोर आहेत. त्यांच्या डोक्यांची संख्या 48 आहे व पायांची संख्या 142 आहे. तर एकूण मोर किती? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कशामध्ये देशाल? कमेंट बॉक्समध्ये देशाल. बरोबर. आता प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 बघा. पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन 15 किलोग्रॅम आहे. जर अर्ध्या बादलीचे वजन 9 किलोग्रॅम असेल तर बादलीचे वजन किती? आता लक्षात घ्या, आपल्याला माहिती अर्ध्या बादलीचं वजन किती आहे? 9 किलोग्रॅम आहे. बरोबर. पण 6 किलोग्रॅम कशामुळे कमी झालं? त्याच्यातलं अर्ध पाणी काय केलं? बाहेर काढलं. त्यामुळं 6 किलोग्रॅमनं काय झालं? कमी झालं. पण ही 9 किलोग्रॅम कशाचं वजन आहे? पाणी आणि बादली. बादलीला स्वतःला सुद्धा काय असतं? वजन असतं. बरोबर. अशा टाईपचे प्रश्न पेपरला आलं तर काय करायचं? लक्षात घ्या. जी अर्धी बादली दिली, अर्ध्या बादलीचं वजन बरोबर ना? त्याची काय करायची? दुप्पट करायची आणि त्याच्यातून पूर्ण बादलीचं वजन काय करायचं? मायनस करायचं. मग 9 दुने किती झाले? 18. 18 मधून 15 गेले. किती राहिले? 3 किलोग्रॅम. बरोबर. मग बादलीचं वजन किती आहे? 3 किलोग्रॅम. बादलीचं वजन किती आहे? 3 किलोग्रॅम. मी बादलीचं वजन काढायला शिकवलं तुम्हाला. अर्ध्या बादलीचं वजन याची दुप्पट करायची, त्याच्यातून पूर्ण बादलीचं वजन काय करायचं? मायनस करायचं. म्हणजे आपल्याला कशाचं वजन भेटतं? बादलीचं वजन. बादलीचं वजन किती असेल? 3 किलोग्रॅम असेल. तर पाण्याचं वजन किती राहील? मग आपल्याला माहिती ना, पूर्ण भरलेल्या बादलीचं वजन किती आहे? 15 किलोग्रॅम. त्यापैकी बादलीचं वजन 3 किलोग्रॅम असेल, तर पाण्याचं वजन किती असेल? 12 किलोग्रॅम. पाण्याचं वजन किती असेल? 12 किलोग्रॅम. बरोबर. अतिशय महत्वाचा परीक्षेच्या दृष्टीने वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे हा. चला, प्रश्न क्रमांक 4 तुमच्यासाठी. पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन 18 किलोग्रॅम आहे. जर अर्ध्या बादलीचे वजन 10 किलोग्रॅम असेल, तर बादलीचे वजन किती? तोंडी प्रश्न सुटल. तोंडी प्रश्न सुटल. पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की देत चला. बरोबर. आता बघा, प्रश्न क्रमांक आपल्याला कुठे जायचंय? 5 कडे जायचंय. बरोबर. प्रश्न क्रमांक 5. एका पेटीमध्ये 5 रंगाचे फुले आहेत. त्यात 23 सोडून सर्व लाल, 25 सोडून सर्व पांढरे, 22 सोडून सर्व पिवळी, 18 सोडून सर्व निळी, 20 सोडून सर्व गुलाबी फुले आहेत. तर टोपलीत एकूण फुले किती? बरोबर. आता जेव्हा आपल्याला असा सोडूनचा प्रश्न येणार, तेव्हा फक्त काय करायची? जी आपल्याला संख्या दिलेली आहे, त्यांची काय करायची आपल्याला? बेरीज करायची. बरोबर. कोणाची बेरीज करायची? संख्येची. मग 23 अधिक 25 अधिक 22 अधिक 18
अधिक 20 बरोबर. एवढींची जर बेरीज केली बघा, यांची बेरीज 48 झाले. 48 आणि 22 70. 70 आणि 20 किती झाले? 90. 90 आणि 18 किती झाले? 108 बरोबर. आता 108 ला काय करायचं? 5 ने नाही भागायचं. 108 म्हणजे एकूण फुले नाहीये. बरोबर. सोडून सोडूनचा प्रश्न आल्यावर लक्षात ठेवायचं. बेरीज करायची. जेवढ्या प्रकारची फुले दिली 5 प्रकारचे ना, तर 5च्या ऐवजी कुणी भागायचं? 4 ने. आपलं उत्तर येऊन जातं. बरोबर. 4 दुने 8 किती उरले? 2. परत 4 आणि 7 28 बरोबर. एकूण फुले किती टोपलीमध्ये? 27 फुले. एकूण टोपलीमध्ये एकूण फुले किती आहे? 27. हाच प्रश्न आपल्याला अजून ऍडव्हान्स मध्ये बघायचा असेल बरोबर. लाल रंगाची फुले किती? पांढऱ्या रंगाची फुले किती? पिवळ्या रंगाची फुले किती? तर त्यासाठी तुम्ही नक्की आपले विठ्ठल जोशी सरांचे ऍप्लिकेशन डाउनलोड करा प्ले स्टोअरला जाऊन. त्यामध्ये बॅच घ्या. त्यानंतर तुम्हाला परिपूर्ण बुद्धिमत्ता गणित अतिशय माफक दरामध्ये, माफक फी मध्ये मिळून जाईल. तर चला प्रश्न क्रमांक 6 चं उत्तर तुम्ही कशामध्ये कळवशाल? कमेंटमध्ये कळवशाल. सीता बाजारातून काही फळे विकत आणते. ती म्हणते 30 सोडून सर्व सफरचंद, 35 सोडून सर्व आंबे, 45 सोडून सर्व संत्री आहेत. तर एकूण फळे किती? तर एकूण फळे किती? बरोबर. याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला पुढचा बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे बघा. एका चौरसाकृती मैदानात प्रत्येक बाजूवर 13 व्यक्ती बसलेले आहेत. तर त्या मैदानात एकूण व्यक्ती किती? मग मुलं काय करत्या? चौरसाला 4 बाजू राहत्या. 13 चोक 52. ऑप्शन नंबर 1 उत्तर करून द्या त्या. पण ते उत्तर काय होऊन जातं? चुकतं. ते उत्तर काय होतं? चुकतं. उदाहरणार्थ मी 13च्या ऐवजी काय करतो? 3 व्यक्ती घेऊन दाखवतो. 3 व्यक्ती. हा समजा चौरस आहे. चौरसावरती प्रत्येक बाजू किती व्यक्ती बसले? 3 व्यक्ती बसले. पण आता लक्षात घ्या, इथं हे 3 व्यक्ती बसले होते. पहिले मी कोपऱ्यातले व्यक्ती बसून घेतो. आता हे कोपऱ्यातले व्यक्ती कॉमन राहत्या. ते प्रत्येक बाजूवरती काय घेतल्या जात्या? मोजले जात्या. उदाहरणार्थ बघा, इथे एक व्यक्ती बसवला, तर या बाजूवरती झाले का? समजा AB कोणती बाजू ही? AB. AB बाजूवरती 3 व्यक्ती झाले बघा. 1, 2, 3 बरोबर. त्यानंतर बघा, आता ही BC बाजू घेतो. इथं बघा 1, 2, 3 कोपऱ्यावरले डबल काउंट होत्या. त्यानंतर बघा आता इथं CD घेतो. इथं एक व्यक्ती बसला. हे पण डबल काउंट झाले. बरोबर. किती व्यक्ती झाले इथं? हां? आता बघा अजून इथे एक व्यक्ती बसवतो. आता बघा बरं किती व्यक्ती झाले? प्रत्येक बाजूवरती किती व्यक्ती बसवले होते आपण? 3 व्यक्ती बसवले होते. मग आपलं उत्तर किती यायला पाहिजे होतं? 3 चोक 12. येईल का 12 उत्तर? नाही येणार. कोपऱ्यावरले काय झाले? डबल काउंट होत्या. मग आपल्याला चौरस असेल तर काय करायचे? चौपट करायची. पण त्याच्यातून परत काय करायचे? 4 मायनस करायचे. 12 मधून 4 गेले किती राहिले? 8 व्यक्ती. जर पेपरला असा प्रश्न आला काय? चौरसाकृती मैदानात प्रत्येक बाजूवर 3 व्यक्ती बसले, तर एकूण व्यक्ती किती बसलेले? तर उत्तर काय राहील? 8 व्यक्ती राहील. किती व्यक्ती राहील? 8 व्यक्ती. बरोबर. तर तसं 13 व्यक्तींना पण तसंच राहील बघा. काय करायचं तुम्ही फक्त 13 चोक 13 ची 13 चोक 52 आणि कोपऱ्यावरले 4 कॉमन वाले मायनस करायचे. 52 वजा 4 किती उत्तर येईल याचं? 48. किती व्यक्ती राहतील? एकूण व्यक्ती किती राहतील? 48. सिंपल आहे. बरोबर. आता पुढचा प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. प्रश्न क्रमांक 8 चं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. बरोबर. आता लक्षात घ्या. आता आपल्या प्ले स्टोअर वरती जाऊन विठ्ठल जोशी सरांचे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. त्यावरती वन विभागाची रेकॉर्डेड बॅच आपल्याला फक्त ₹500 मध्ये अंकगणित, बुद्धिमापन चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, सामान्य ज्ञान असे सर्व विषय त्यामध्ये समाविष्ट आहे. याचा नक्की लाभ घ्या. येणाऱ्या काही दिवसामध्ये 1 ते 2 महिन्यामध्ये वन विभागाची मोठी भरती येणार आहे. त्यासाठी नक्की सर्वांना फायदा होईल. याची आपण प्रश्नपत्रिका देखील आपण त्या ऍप्लिकेशन वरती Telegram वरती टाकणार आहोत. बरोबर. या बॅचचा नक्की सर्वांनी फायदा घ्या. लवकरच मेगा भरती येणार आहे वनरक्षकची. तर चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9. आता प्रश्न क्रमांक 9 बघा. एका नेमबाजीच्या स्पर्धेत अचूक नेम लागल्यास 5 गुण मिळतात व जर नेम चुकला तर 2 गुण काय होत्या? कमी होतात. संकेतने 20 वेळा प्रयत्न केले तेव्हा त्याला 58 गुण मिळाले. तर संकेतचे अचूक नेम किती? अचूक नेम म्हणजे कोणते? बरोबर निशाण्यावरती लागलेले नेम. बरोबर? अशा टाईपचा प्रश्न आहे. आता बघा आपल्याला काय करावं लागेल आता हा प्रश्न सोडवत असताना किती वेळा संकेतने प्रयत्न केले? 20 वेळा. संकेतने किती वेळा प्रयत्न केले? 20 वेळा प्रयत्न केले. किती वेळा प्रयत्न केले? 20 वेळा प्रयत्न केले. मग त्याचे 20 ची 20 जर प्रयत्न बरोबर असते, यशस्वी असते, तर त्याला 20 किती गुण मिळायला पाहिजे होते? 100. किती गुण मिळायला पाहिजे होते? 100.
पण तो काय होऊन गेला रे, त्याचे काही नियम चुकले, निशाणे चुकले, त्यामुळे त्याला 58 गुण मिळाले, म्हणजे तो मायनस मध्ये गेला. बरोबर, कशामध्ये गेला? मायनस मध्ये गेला. बरोबर, किती गुण मिळाले त्याला? 58. ते 100 मधून काय करायचे? मायनस करायचे. म्हणजे किती गुण कमी मिळाले त्याला? 42 गुण कमी मिळाले. मायनस मध्ये किती गेला तो? 42. मग या 42 ला काय करणार तुम्ही? या 42 ला ये बरोबर याला 5 गुण आणि चुकल्याचे 2 गुण. 5 आणि 2 किती झाले? 7. 7 ने याला भागायचं. 7 एक 7, 7 सकून 42. किती उत्तर आलं? 6. जे उत्तर येणार ना ते कायम कोणते राहणार? चुकीचे निशाणे. ते कोणते राहणार? चुकीचे. 6 निशाणे काय होणार त्याचे? चुकणारे. किती पैकी? 20 पैकी. जर 6 चूक असेल 20 पैकी तर 14 काय राहतील? अचूक. 14 काय राहतील? अचूक नियम राहतील. बरोबर, अतिशय महत्वाचा परीक्षेच्या दृष्टीने प्रश्न आहे. आता बघा आपण काय केलं, संकेतने 20 वेळा प्रयत्न केले होते. बरोबर, आता लक्षात घ्या, संकेतने किती वेळा प्रयत्न केले होते? 20 वेळा प्रयत्न केले होते. परत एकदा हा प्रश्न समजून सांगतो. परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा. बघा, संकेतने किती वेळा प्रयत्न केले? 20 वेळा. तर 20 नुसार त्याला 20 हा 5 किती गुण मिळायला पाहिजे होते? 100. पण त्याला मिळाले किती? 58. तो किती गुण मायनस मध्ये गेला? 42 गुण मायनस मध्ये गेला. किती गुण मायनस मध्ये गेला तो? 42. बरोबर, या 42 ला फक्त काय करायचं? बरोबर निशाणा बरोबर असेल तर किती गुण मिळत्या? 5. आणि चुकला तर किती होत्या? 2 मायनस होत्या. या 5 गुण 2 गुण या 7 गुणानं काय करायचं? यांच्या बेरजेनं भागायचं. किती उत्तर आलं? 6. म्हणजे हे जे 6 उत्तर येतं का, हे कायम कोणतं राहतं? चुकीची निशाणे. बरोबर, 20 पैकी 6 निशाणे चुकले असतील तर 14 निशाणे काय असतील? अचूक, म्हणजे काय असतील? बरोबर असतील. बरोबर, पुढचा प्रश्न बघा, सेम तसाच प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 10. बरोबर, हा प्रश्न तुम्ही काय करायचं? कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर हे करायचं. बरोबर, हाच प्रश्न आपल्याला याच्यामध्ये स्पर्धा परीक्षामध्ये बरोबर उत्तराला एवढे गुण मिळतात, चुकीचे याला एवढे गुण कमी होतात. तरी प्रश्न सोडवायची मेथड काय राहणार? 30 राहणार. बरोबर, प्रश्न क्रमांक 10चं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आता प्रश्न क्रमांक 11 आहे बघा, अतिशय महत्वाचा. काय सांगितलंय त्यांनी? एका कबड्डी स्पर्धेमध्ये 40 संघांनी भाग घेतला. जर हरलेला संघ बाद होत असेल तर पहिल्या 2 फेऱ्यांमध्ये बाद झालेले संघ किती? मग आता लक्षात ठेवायचं, एकूण संघ किती आहे? 40 संघ आहे. बरोबर, आता लक्षात घ्या, यांच्यामध्ये पहिली फेरी चालू होईल, फेरी क्रमांक 1. मग फेरी क्रमांक 1 मध्ये 20 संघ इकडून राहतील, 20 संघ इकडून राहतील. एका बाजूने 20 संघ, दुसऱ्या बाजूने 20 संघ. याच्यातले 20 संघ काय होतील? हरतील. कोणते तरी 20 संघ हरतील, म्हणजे बाद होतील. बरोबर, मग राहिले किती संघ आपले? 20 संघ. बरोबर, यांच्यामध्ये काय चालू होईल रे आता? फेरी क्रमांक 2 चालू होईल. फेरी क्रमांक काय चालू होईल? 2. पण फेरी क्रमांक 2 कशामध्ये चालू होईल? 20 मध्ये. तर 20 मध्ये कशी मॅच होईल रे? इकडनं 10 आणि तिकडनं 10. परत 10 काय होऊन जातील? बाद होतील. शिल्लक किती राहिले रे शेवटी? फक्त 10 संघ शिल्लक राहिले. किती नंतर? 2 फेऱ्यांनंतर. बरोबर, म्हणजे पहिल्या फेरीत 20 संघ बाद झाले, दुसऱ्या फेरीत 10 संघ बाद झाले. एकूण किती संघ बाद झाले? 30 संघ बाद झाले. किती फेऱ्यांनंतर? 2 फेऱ्यांनंतर. आपल्याला जर तिसरी फेरी खेळवायचीच असते अजून, तर आपल्याला कशामध्ये खेळावं लागली असती? या 10 संघांमध्ये 5 संघ तिकडून, 5 संघ इकडून. 5 संघ बाद होऊन गेले असते. बरोबर, अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला काय झाले पाहिजे? सुटले पाहिजे. बरोबर, त्याचा आन्सर काय राहणार आहे? 2 फेऱ्यानंतर किती संघ बाद होतील? 30 संघ बाद होतील. प्रश्न क्रमांक 12चं उत्तर तुम्ही कशामध्ये द्याल? कमेंट बॉक्स मध्ये द्याल. एका कबड्डी स्पर्धेमध्ये 60 संघांनी भाग घेतला. जर हरलेला संघ बाद होत असेल तर पहिल्या 2 फेऱ्यांनंतर बाद झालेले संघ किती? बरोबर, आता प्रश्न क्रमांक आपल्याला कुठे जायचंय? 13 कडे जायचंय. प्रश्न क्रमांक 13. काय सांगितलंय त्यांनी? 2009 या वर्षासारखी दिनदर्शिका पुन्हा कोणत्या वर्षी परत येईल? बरोबर, तर आता लक्षात घ्या, दिनदर्शिका पुनरावृत्ती. बरोबर, ही कन्सेप्ट एकदम महत्वाची. फक्त काय करायचं? वर्षाला काय करायचं? 4 ने भागायचं. लक्षात घ्या, वर्षाला काय करायचं? 4 ने भागायचं. बरोबर, मग 4 ने भागल्यानंतर बाकी किती आली? 1 आली. तर कॅलेंडर किती वर्षानं? लक्षात घ्या, बाकी बाकी जर 0 आली तर कॅलेंडर किती वर्षांनी रिपीट होतं? 28 वर्षांनी. बाकी जर 1 उरली तर किती वर्षांनी रिपीट होतो? 6 वर्षांनी. बाकी 2 उरली तर कॅलेंडर किती वर्षांनी रिपीट होतं? 11.
बाकी 3 उरली तर परत किती वर्षांनी रिपीट होतं? 11 वर्षांनी. मग लक्षात ठेवायचं वर्षाला 4 ने भागायचं. बाकी जर शून्य उरली तर 28 वर्षांनी कॅलेंडर रिपीट होईल. 1 उरली तर 6 वर्षांनी रिपीट होईल. 2 उरली तर किती? 11 वर्षांनी. 3 उरली तर परत किती? 11. मग आपल्याला 2009 आहे ना, तर 2009 ला काय करावं लागेल आपल्याला? 4 ने भागावं लागेल. पण 4 ची कसोटी एकदम सोपी. शेवटच्या 2 अंकांना भाग द्यायचा फक्त. मग शेवटचे 2 अंक किती आहे? 9 आहे. 9 ला 4 ने भाग द्या. 4 दुने 4 दुने किती झाले? 8. 9 तून 8 गेला किती उरला? बाकी किती उरली? 1 उरली. बाकी किती उरली? 1. 1 बाकी असेल तर किती वर्षांनी कॅलेंडर रिपीट होतं? 6 वर्षांनी. मग 2009 मध्ये काय करा? 6 प्लस करा. बरोबर? तर काय येईल उत्तर याचं? 2015. बरोबर? 2009 आणि 2015 यांची दिनदर्शिका काय राहील आपली? सारखीच राहील. बरोबर? आता आपल्याला जायचंय पुढच्या प्रश्नाकडे. आता पुढचा प्रश्न बघा. लक्षात ठेवायचं हा टेबल पाठच पाहिजे. 0 असेल 28. 0 कधी बाकी उरल? लीप वर्ष असेल तर. बरोबर? असं लक्षात ठेवायचं. लीप वर्ष किती वर्षानंतर रिपीट होत राहतं? 28 वर्षानंतर. आता पुढच्या प्रश्नाचं 2014 या वर्षाची दिनदर्शिका कोणत्या वर्षी येईल? असा प्रश्न आहे. बरोबर? ऑप्शन जरी नसेल तरी तुम्ही काय करायचं? डायरेक्ट उत्तर द्यायचं. बरोबर? आता पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 15. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. एक वानर 15 मीटर शिडी चढत आहे. ते पहिल्या मिनिटाला 5 मीटर शिडी चढते, परंतु लगेच 3 मीटर खाली घसरते. तर ती वानर किती वेळात शिडी चढून जाईल? बरोबर? तर आता लक्षात घ्या. 15 मीटर शिडी चढतंय ते. किती? 15 मीटर शिडी. मग याची सोडवायची मेथड एकदम सोपी सांगतो मी. 15 मीटर शिडी चढतंय ना, पहिल्या मिनिटाला काय होतं रे? 5 मीटर शिडी चढतं. बरोबर? पण भागिले काय करायचं? 5 मधून काय होतं रे? 3 लगेच घसरून जातं. 3 मीटर काय होतं? लगेच खाली घसरतं. पण हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. क्रिया 1 मिनिटामध्ये घडतीये का 2 मिनिटामध्ये घडतीये? आता काय होतंय रे? वानर शिडी चढण्याचा आणि घसरण्याची क्रिया फक्त 1 मिनिटामध्ये होतीये. मग फक्त याच्यामध्ये काय करायचा? +1 करायचा. बरोबर? आता लक्षात घ्या 15 मधून 5 गेले किती राहिले? 10. 5 मधून 3 गेले 2 अधिक 1. बे एक बे, बे पंचे 10. 5 आणि 1 किती उत्तर येईल याचं? 6 मिनिट. किती उत्तर येईल याचं? 6 मिनिट. तर ते वानर किती मिनिटामध्ये शिडी चढून जाईल? 6 मिनिटामध्ये शिडी चढून जाईल. किती मिनिटामध्ये? 6 मिनिटामध्ये. बरोबर? आता बघा असाच दिसणारा प्रश्न आकडे पण तसेच ठेवतो. बरोबर? आता बघा प्रश्न बघा पुढचा प्रश्न क्रमांक 16. काय आहे बघा? एक वानर बघा 15 मीटर शिडी चढत आहे. ते पहिल्या मिनिटाला 5 मीटर शिडी चढते व दुसऱ्या मिनिटाला 3 मीटर खाली घसरते. तर ती वानर किती वेळा शिडी चढेल? आता बघा अंक सेम राहत्या. आपण उत्तर पाठ करून ठेवतो 6. तेच इथं करून देतो. आपलं चुकून जातं. बरोबर? त्यामुळे उत्तर पाठ करायची नाही. कन्सेप्ट वरती भर द्यायचा. बरोबर? आता लक्षात घ्या. इथं काय दिलेलं आपल्याला? 15 मीटर शिडी चढतंय. पहिल्या मिनिटाला 5 मीटर शिडी चढतं. दुसऱ्या मिनिटाला 3 मीटर खाली घसरतं. म्हणजे शिडी चढण्याचा आणि घसरण्याची क्रिया किती मिनिटामध्ये होती आता? 2 मिनिटामध्ये. 15 नंबरच्या प्रश्नामध्ये एकाच मिनिटामध्ये दोन्ही क्रिया होत होत्या. बरोबर? सोडवायची मेथड सेम तशीच. 15 मीटर शिडी चढायची आहे. पहिल्या मिनिटाला 5 मीटर शिडी चढते. पण 5 मधून काय होतं? 3 मीटर खाली घसरतं. अधिक 1 करायचा. अधिक 1 का करायचा? कारण शेवटच्या मिनिटाला शिडी चढल्यानंतर घसरायचा विषयच येत नाही. पण आता इथं 2 मिनिटामध्ये क्रिया घडते ना, तर म्हणून गुणिले काय करायची इथं? 2 करायचा. तेच आपलं उत्तर राहणार. बघा 15 मधून 5 गेले किती राहिले? 10. 5 मधून 3 गेले 2 गुणिले 2 अधिक 1 गुणिले 2 भागिले 2 कॅन्सल. 10 आणि 1 किती उत्तर आलं? 11 मिनिट. किती उत्तर आलं? 11 मिनिट. बघा अंक पण सारखे दिसत होते. सर्व सारखं असताना सुद्धा उत्तर काय आलं? बदलून आलं. याचं कारण काय आहे? कन्सेप्ट. कन्सेप्ट एकदम महत्वाची आहे. 15 नंबरच्या प्रश्नामध्ये गुणिले 2 घेत नव्हतो. गुणिले 2 घेत नव्हतो. कारण काय होतं? क्रिया 1 मिनिटामध्ये घडत होती. आता 16 नंबरच्या प्रश्नामध्ये 2 मिनिटामध्ये म्हणून काय केलं? गुणिले 2 केलं. बरोबर? बघा वनरक्षक भरतीची जशी बॅच आहे रेकॉर्डेड त्याच पद्धतीने पोलीस भरतीची बॅच देखील आपल्याला विठ्ठल जोशी सरांच्या ॲपवर भेटेल. बघा त्यामध्ये अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान चारही सब्जेक्ट कव्हर होतील. फी फक्त ₹500 आहे. प्रत्येकाने नक्की याचा लाभ घ्या. प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17 अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. हस्तांदोलनाचा प्रश्न. हस्तांदोलन 15 व्यक्तींनी एकमेकांशी कार्यक्रमामध्ये हस्तांदोलन केलं. हस्तांदोलनाचा प्रश्न सोडवत असताना दिलेली संख्या गुणिले त्याच्या पुढची संख्या भागिले सॉरी लक्षात घ्या. हस्तांदोलन करीत असताना काय करावं लागतं? दिलेली संख्या गुणिले तिच्या मागची संख्या भागिले 2.
का दोन करायचं रे? लक्षात घ्या, मागची संख्या त्याचा फॉर्म्युलाच तसा आहे. दिलेली संख्या गुणिले तिच्या मागची संख्या भागिले 2. बेसाती 14. 15 साते किती झाले? 105. बरोबर. किती हस्तांदोलने होतील? 105 हस्तांदोलने होतील. बरोबर. दिलेली संख्या गुणिले तिच्या मागची संख्या भागिले 2. बरोबर. मग आता 15च्या ऐवजी तुम्हाला कोणती संख्या आली तर उत्तर जमलं पाहिजे. आता प्रश्न क्रमांक 30चं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कळवा. बरोबर. आता प्रत्येक वेळेस आपल्याला काय देईल राहतील रे? व्यक्ती देतील, हस्तांदोलन विचारतील, असं होईल का? कधी कधी आपल्याला हस्तांदोलन देतील आणि व्यक्ती विचारतील. आता बघा, आपल्याला एका कार्यक्रमात काही व्यक्ती आले, त्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले, तेव्हा एकूण 28 हस्तांदोलने झाली. बरोबर. तर काय करायचंय? तर कार्यक्रमात एकूण व्यक्तींची संख्या किती? तर काय करायचं लक्षात घ्या, 28 हस्तांदोलने झाली ना, हस्तांदोलने दिली, व्यक्ती काढायची असेल तर याची काय करायची? दुप्पट. बरोबर. किती उत्तर आलं आपलं? 56 उत्तर आलं. बरोबर. किती उत्तर आलं? 56. दुप्पट केली, 28 ची दुप्पट किती आली? 56. बरोबर. पण 56च्या पुढची वर्गसंख्या घ्यायची. 56 नंतर येणारी वर्गसंख्या कोणती आहे? 64. त्याचं वर्गमूळ किती आहे? 8. हेच काय राहणार आपले? व्यक्ती. काय राहणार? हेच आपले काय राहतील? व्यक्ती राहतील. मग त्या कार्यक्रमामध्ये किती व्यक्ती होते? 8 व्यक्ती होते. मग हस्तांदोलन दिले असता व्यक्ती काढायची असेल तर काय करायचं? हस्तांदोलनाची दुप्पट करायची आणि त्याच्या पुढची वर्गसंख्या घ्यायची, लगतची नंतरची वर्गसंख्या घ्यायची आणि त्याचं वर्गमूळ घ्यायचं. तेच काय राहत्या? व्यक्ती राहत्या. बरोबर. आता पुढच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या. तिथं आपल्याला 28 झालेला आहे. तिथं 28 च्या ऐवजी काय करा लक्षात घ्या. 28 झालेला आहे चुकून तिथं. 28 च्या ऐवजी तुम्ही काय करा, इथं फक्त 45 करा आणि त्याचं उत्तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. एका कार्यक्रमात काही व्यक्ती आले, त्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले, तेव्हा एकूण 45 हस्तांदोलने झाली. किती हस्तांदोलने झाली? 45 हस्तांदोलने झाली. तर कार्यक्रमात एकूण व्यक्ती किती? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कळवा. बरोबर. आता लक्षात घ्या, घेतलेल्या क्लासची पीडीएफ हवी असेल तर टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. विठ्ठल जोशी सरांचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. वनरक्षक भरती, पोलीस भरती, तलाठी भरती तसेच इतर भरतीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी आजच संपर्क करा. विठ्ठल जोशी सरांच्या कॉन्टॅक्ट नंबर वरती हे करा. तसंच युट्यूब चॅनल आपला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. नक्की सर्वांचा फायदा होईल. बघा, परत एकदा सांगतो, वनरक्षक भरती अतिशय जवळ आली आहे. नक्कीच तुम्ही रेकॉर्डेड बॅचचा फायदा घ्या. त्यामध्ये अंकगणित, बुद्धिमत्ता मापन चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, सामान्य ज्ञान अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने टीसीएस कंपनी ज्या पद्धतीने पेपर घेते त्याच पद्धतीने आपण रेकॉर्ड लेक्चर यामध्ये अवेलेबल करून दिले आहे. नक्कीच या लेक्चरचा फायदा घ्या. तसेच ज्या पद्धतीने वनरक्षक भरती आहे त्याच पद्धतीने पोलीस भरती देखील आपण त्यामध्ये अवेलेबल करून दिली आहे. पोलीस भरतीचे क्लासेस पण आपल्याला 500 रुपयामध्ये सर्व विषय भेटणार आहे. अंकगणित, बुद्धिमापन चाचणी, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान. बरोबर. आजच विठ्ठल जोशी सरांचे ऍप्लिकेशन प्ले स्टोअरला जाऊन डाउनलोड करा आणि येणाऱ्या भरतीमध्ये आपले सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न साकार करा. धन्यवाद.